नमस्कार मैत्रिणी, चला तर आज बघूया मी तर लिबर्टीचे 40 तयार पेपर कटिंगचं येते मी 28 चेस्टचं तयार पेपर कटिंग मी तुम्हाला साध्या सोप्या सहज रीतीने सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। मी कसं कटिंग करते ते तुम्हाला सहज साध्या सोप्या पद्धतीने सांगेन। बघा मी इथं 28चं पेपर कटिंग घेतलेला आहे। हा पाटील भाग आहे, ही बाही आहे। प्रिंटचा मी तुम्हाला कटिंग कसं करायचं दाखवणार आहे। हे मी तयार पेपर कटिंग मागवलेलं फ्लिपकार्टवरनं, त्याच्यानं बघा हा पाठीमागील भाग आहे। ह्याचं पहिलं आपण आहे असं व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत। आहे असं सांगितलं त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं। चारी साईडने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं, वरल्याच गळ्यानं कटिंग करायचं। ते कमी जास्त दाखवले ते परत तुम्हाला हवे ते तुम्ही ह्याच्यात कटिंग करू शकता। फक्त नुसता गळा आहे असा कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित। बघा ह्यांची उंची आहे 12, कमर घेरायचं 24 आणि 28 ची चेस्ट आहे। हा बघा पुढील प्रिन्सचं कटिंग करतोय आपण, प्रिन्स भाग आहे पुढील हा गळा पण आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे। या पद्धती असं व्यवस्थित सगळं कटिंग करून व्यवस्थित घ्यायचं। याच्यात 4 टक्सवाचा आहे, परत ना 2 पीस कटोरी आहे, मद्रास कटोरी आहे आणि प्रिन्स कटोरी आहे। ते तुम्हाला पाहिजे ते कटिंग तेवढंच पाहिजे तेवढं कटिंग करून घ्यायचं। हो का, मी तर बाही कटिंग करून, बाही पण आहे अशी कटिंग करून घेणार आहे। हो का, बाही अशी पूर्ण कटिंग करून झालेली आहे। मी तुम्हाला दुमडपट्टी करून दाखवते। बघा सगळा शेप दिलेला आहे, व्यवस्थित आहे असं। हा पुढील भाग आहेत, असं व्यवस्थित जोडून घ्यायचंय। बघा इथं मागील भाग घेतलेला आहे, त्याचं बघा तुम्हाला कमर घेर किती हवा आहे तेवढा तुम्ही कमी जास्त वाढवू शकता। उंची पाहिजे असं उंची वाढवायची। चला आता पेपर कटिंग करून झालेलं आहे। आता बघा इथं आपण कपडा व्यवस्थित अंतरून घेणार आहोत, व्यवस्थित जुळवून घ्यायचं। बंद बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची। बघा मागील भाग मी व्यवस्थित ठेवून घेणार आहे। ह्याची उंची 12 आहे, मला जरा 1 इंच उंची वाढवायची आहे, तर मी बघा त्यात प्लस 1-1.5 इंच मी ॲड करणार आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये करू शकता, उंची कमी जास्त। मी आहे असं उंची वाढवून वरच्या साईडला खालच्या साईडला पेपर ठेवणार, वरच्या साईडने व्यवस्थित आपल्या उंचीवर तिथून पेपर ठेवून आहे असं आखून घ्यायचं। आता मी तर 1.5 इंच वाढवत आहे, मला 1.5 इंच एक्स्ट्रा पाहिजे आहे। सांगितले त्या पद्धती असं व्यवस्थित वाढवून घ्यायचं। बघा 1.5 इंच मी इथं वाढवलेलं आहे। आता पुढलं कटिंग आपण ठेवणार आहोत। पुढलं कटिंगचं बघा मी गळा बघते, गळा इथं 6चा आहे, मला गळा तेवढाच हवा आहे। तुम्हाला कमी जास्त हवा असल्यास तुम्ही करू शकता। मी बघा इथं पुढील भागाचं फिटिंगच्या साईडचं मी इथं फिटिंगच्या साईडला नेहमी कधीही वाढवून घ्यायचं। मी इथं बघा 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे, 1.5 इंच वाढवून आखून घेतलेलं आहे। खालच्या साईडनं पण मी जराशी वाढवून घेतलेलं आहे। आता एक पट्टी बघा ठेवून, एक पट्टीला आहे अशी फक्त व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे। आणि आपण फिटिंगसाठी 1.5 इंच वाढवलेलं ना आपलं एक्स्ट्रा, तसंच आपण एक पट्टीला पण 1.5 इंच वाढवून घ्यायचं। पुढल्या भागाला जसं आहे तसं वाढवून घ्यायचं, व्यवस्थित असं वाढवून घ्यायचं। बाही बघा, बाही किती पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या। बाही मी इथं 4ची ठेवणार, म्हणजे 4ची आणि प्लस अर्धा इंच वरून आणि खालून पावणा घेतलेला आहे। असं 4.25 इंचाचं मी बाही घेतलेली आहे। असं शेप ठेवून घ्यायचा। बाही मोठी आहे, बाहीचं पेपर कातरण मोठं आहे, तर आपल्याला पाहिजे तेवढं ठेवायचं। वरून नाही कधी सुद्धा बाहीचं हे करायचं, खालून बाही आपल्याला कमी पाहिजे तेवढी करायची। वरून आहे असा शेप ठेवून घ्यायचा, आपल्याला किती पाहिजे तेवढं बाहीचं वरून माप टाकायचं आणि एक्स्ट्रा टाकायचं जरा शिलाई मार्जिनसाठी। आणि बाही व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित बघा असं आखून झालेलं आहे। आता व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं, जसं सांगितलं त्या पद्धतीने जे असं मार्किंग केलं तसं व्यवस्थित सगळं पूर्ण असं कटिंग करून घ्यायचं। व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित। बघा असं कटिंग करून झालेलं आहे, हे असं व्यवस्थित ठेवून तुम्हाला दाखवते। तुम्हाला जर असं पेपर कटिंग हवं असल्यास तुम्ही ॲमेझॉनवरून मागवू शकता,
लिबर्टी 40 ते तयार पेपर कटिंग असं सांगायचं. मी याचा डिटेल व्हिडिओ पण टाकलेला आहे, तुम्ही बघा जाऊन माझ्या चॅनलवर. पेपर कटिंग वगैरे पेपर वगैरे कसं आलेलं आहे. मी बघा मागील गळ्यासाठी बघा आहे असं गळ्याचं माप घेतलेलं आहे. आणि आपल्याला गळ्याची पाठीमागील गळा 6चाच होता, पण मला वाढवायचा आहे म्हणून मी वाढवून घेतलेला आहे खाली. आणि मी पाणी शेप देऊन घेतलेला आहे. कधीही अस्तरचा गळा कापून घ्यायचा नाही, दोन्ही एकत्रच कापून घ्यायचा अस्तरचा ब्लाऊजचा. व्यवस्थित मी ठेवून घेतलेला आहे. आणि बघा एक्स्ट्रा जरा मार्जिन ठेवून जेव्हा आपण अस्तर ब्लाऊज ठेवून कापतो तेव्हा ब्लाऊजचा जरा एक्स्ट्रा कपडा थोडासा ठेवायचा, जेणेकरून आपल्याला परत ना कटिंग करून शिलाईसाठी थोडं मागे पुढे झालं तर. मी इथं पानगळाचं शेप देऊन घेतलेलं बघा, तो कटिंग करून घेते. व्यवस्थित आहे असं कटिंग करून घ्यायचं सगळे पार्ट. योगपट्टीला कमी जास्त काही करायचं नाही. योगपट्टीला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा सेमी दोन्ही बरोबरच ठेवायचं, नाहीतर कमी जास्त होऊ नये. बघा आता इथे टक्सचं माप देऊन घेऊया. आहे त्या पद्धतीवर असं व्यवस्थित टाकून टक्स कितीचा आहे तर टक्स देऊन घ्यायचा. नुसता मार्किंग करून घ्यायचं. परत ना ब्लाऊज पूर्ण साईडने शिलाई देऊन झाली की मग टक्स देऊन घ्यायचा. इथं बघा 1 इंचाचा टक्स आहे, 1 इंचाचा टक्स बरोबर देऊन घेऊया. बघा टक्स देऊन झालेला आहे. तर अशा सोप्या रीतीने बघा आपलं 28 इंचचं चेस्टचं प्रिन्स ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे. पुढल्या व्हिडिओ मी तुम्हाला टिचिंग कसं करायचं ते पण दाखवीन सहज सोप्या रीतीनं. बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. पानगळ्याचा शेप व्यवस्थित आहे असा ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित आपण टीच करून घेणार आहोत. पुढल्या व्हिडिओ मी तुम्हाला टीच कसं करायचं ते दाखवेन. व्यवस्थित कसं जोडायचं सगळं मी तुम्हाला डिटेल शिवून दाखवेन. मग व्हिडिओ माझा पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की बघा मी टीचिंग कसं करते ते. तुम्ही नक्की पेपर कटिंग मागवा. ह्या पेपर कटिंगचं खूप छान रिझल्ट आहे बघा. ह्याचे ब्लाऊज फिनिशिंग वगैरे फिटिंगला खूप छान बसते. काही कमी जास्त कारण आपल्याला फक्त उंची वाटल्यास तरी कमी जास्त करायचे आहे, बाकी आहे असं आपल्याला आहे. वेगवेगळं पॅटर्न पाहिजे असले तरी मिळते, ब्लाऊजचं ड्रेसचं फ्रॉकचं सगळं मिळते. चला धन्यवाद. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.